नमस्कार, मी विश्वनाथ. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की भूगोलाचा अभ्यास कशा पद्धतीने करावा किंवा तो अभ्यास करताना काय काय साधनांचा वापर करावा. प्रामुख्याने आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला रचनात्मक आणि संदर्भासहित अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि हा अभ्यास करताना विविध पद्धती, प्रकार, उपप्रकार आणि त्याचा वर्गीकरण करून आपल्याला भूगोलाचा अभ्यास करता येईल. भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला भूगोलामध्ये काही प्रकारभेद आणि प्रादेशिक भेद किंवा संदर्भभेद करणं महत्त्वाचं आहे. भूगोलाचा आपण अभ्यास करताना प्राकृतिक किंवा नैसर्गिक भूगोल या पद्धतीने आपण त्याचा वर्गीकरणात्मक आलेख तयार केला पाहिजे. प्राकृतिक भूगोलामध्ये नद्या, पर्वत, पठारे, भूप्रदेश, समुद्र आणि निसर्ग साधनं या सगळ्यांचा आलेख येतो. त्याप्रमाणेच राजकीय भूगोलामध्ये साधारणतः त्या ठिकाणचे राजकीय आराखडे कसे आहेत, का निर्माण झालेले आहेत आणि ते कशासाठी निर्माण झाले आहेत या प्रश्नांचा मागोवा घेतला तर आपल्याला राजकीय भूगोलाची सीमा आणि नैसर्गिक भूगोलाची सीमा अशा दोन्ही पद्धतीच्या सीमा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सांस्कृतिक भूगोलसुद्धा आहे. एखाद्या भूगोलामध्ये एखादी संस्कृती का निर्माण झालेली आहे, ती संस्कृती निर्माण होताना त्या भूगोलाचे परिवर्तन कसे झालेले आहेत किंवा तो भूगोल त्या संस्कृतीला कसा पूरक आणि पोषक ठरला आहे, या प्रश्नाची उत्तरं आपण शोधत गेलो की सांस्कृतिक भूगोलाच्या आपल्याला मर्यादा आणि व्याप्तीसुद्धा काढता येतील आणि परिप्रेक्ष्यपणे सांस्कृतिक भूगोल कसा आहे हे पण आपल्याला समजेल. त्याचप्रमाणे आर्थिक भूगोल, धार्मिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, औद्योगिक भूगोल अशा सगळ्या पद्धतीच्या भौगोलिक संदर्भाच्या रचनात्मक पद्धतीचा अभ्यास भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला करता येईल. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण आपण जे विभाग पाडले आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, कोकण आहे, मुंबई आणि उपनगर आहे, अशा सगळ्या विभागामध्ये या सगळ्या रचनात्मक आणि संदर्भासहित भूगोलाची व्याप्ती आणि मर्यादा ठरलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि प्राकृतिक भूगोल, पश्चिम महाराष्ट्र राजकीय भूगोल, पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक भूगोल, पश्चिम महाराष्ट्र आर्थिक भूगोल, पश्चिम महाराष्ट्र धार्मिक भूगोल, पश्चिम महाराष्ट्र लोकसंख्या भूगोल, पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक भूगोल आदी सगळ्या सहसंबंध, तुलनात्मक आणि वैशिष्ट्यासह आपण या भूगोलाचा अभ्यास करू शकतो. दुसरं म्हणजे या भूगोलाचे वैशिष्ट्य काय आहेत आणि या भूगोलामध्ये सद्यस्थितीची कारणे काय आहेत किंवा परिवर्तन होताना हा भूगोल कसा बदलतो आहे, या सगळ्या पद्धतीचा सहसंबंध लावता आला पाहिजे. जसं की औद्योगिक भूगोल आणि आर्थिक भूगोल म्हणजे ज्या भूगोलामध्ये औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणात वापर आणि उपयोजनात्मक पद्धतीने अंमलबजावणी झालेला आहे, अशा सगळ्या प्रदेशामध्ये तिथला आर्थिक भूगोल कसा आहे, म्हणजे तिथल्या जनमानसामध्ये असलेल्या भूगोलामध्ये असलेल्या जनमानसाचा आर्थिक स्तर कशा प्रमाणाचा आहे, तो का निर्माण झाला आहे, कोणत्या औद्योगिक भांडवलशाहीने निर्माण केलेला आहे किंवा तो निर्माण होताना सांस्कृतिक आणि सामाजिक भूगोलाचं काय झालेलं आहे, या सगळ्याचा सहसंबंध आणि तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येतो. त्याचबरोबर या सगळ्या भूगोलांमधून जसं की काही भूगोलाचे प्रदेशाचे विभागवार असे वर्गीकरण करता येते. जसं की विदर्भ आता सगळा मोठा परिसर आहे, म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकणाचं सुद्धा असंच आहे, तळ कोकण आणि कोकण, मुंबई आणि उपनगर अशा सगळ्या प्रदेशाचं सुद्धा आपण वर्गीकरण विविध पद्धतीने या सगळ्या रचनात्मक पद्धतीनुसार करू शकतो. प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल पाहताना रचनात्मक यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि भूगोलाचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. जसं की मुख्य रचनात्मक विभाग जे आपण बघितले आत्ता, त्याचं हवामान, पर्जन्यमान, तापमान, तेथील बदल, त्या नद्या, पर्वत, पठारे, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक साधनसंपत्ती, वने, खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, लोकसंख्या भूगोल अशा सगळ्याचे याच्या माध्यमातून ज्या मायग्रेशन आणि लोकसंख्या वाढ झालेली आहे
त्याचे रिसोर्स काय, डेस्टिनेशन्स काय आहेत, ह्या सगळ्या पद्धतीचा परिणाम होऊन जे परिणाम ग्रामीण भागावर, शहरी भागावर, नागरी भागावर, वाडे, तांड्या, वस्त्या आणि झोपडपट्ट्या या सगळ्या भागांवर या बदलत्या भूगोलाचा परिणाम कसा होतो याचा सगळा अभ्याससुद्धा आपल्याला या अनुषंगाने, भूगोलाच्या अनुषंगाने करता येऊ शकतो. महाराष्ट्राचा भूगोल बघताना आपल्याला नकाशा समोर ठेवणं गरजेचं आहे. पहिल्याच महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा, आपण समजा आता महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करत असेल तर महाराष्ट्राचा नकाशा आपल्यासमोर असला पाहिजे. हा नकाशा विविध पद्धतीने, जसे आपण प्रादेशिक आणि रचनात्मक संदर्भासहित हे केलेले आहेत, विभागवार वर्गीकरण केलेले आहे, तसा नकाशाचा वेगळा आराखडा आपल्यासमोर असला पाहिजे. यामध्ये त्या भूगोलाचे आपण बघितलं की वैशिष्ट्य काय आहेत, घटक काय आहेत, तिथली मृदा, माती कशी आहे, पिके कशी आहेत, आर्थिक उत्पादनाची साधनं कोणती आहेत आणि समाज कसा आहे, तिथल्या सांस्कृतिक धार्मिक चालीरीती कशा आहेत, त्या भूगोलाच्या स्वरूपाच्या अंगाने कशा आलेल्या आहेत, त्याच्या पद्धती पण आपण अभ्यासणं गरजेचं आहे. शिवाय दक्षिणोत्तर जे विभाग आहे महाराष्ट्राचा, दक्षिण उत्तर भाग जो आहे, इथला पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन याचा भूगोलाच्या परिस्थितीजन्य, आर्थिकजन्य आणि सांस्कृतिकजन्य कसा सहसंबंध आहे याचासुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व ते पश्चिम भाग, उत्तर ते दक्षिण भाग असा जो आपण अधिकच्या चिन्हाने इथला हवामान, पर्जन्यमान, तापमान फरक तुलनात्मक करू शकलो तर आपल्याला महाराष्ट्राचं आर्थिक धोरण समजेल. महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राच्या विकसित असणाऱ्या किंवा गतिशील असणाऱ्या, विकासाच्या दृष्टीने पुढे येऊ पाहणाऱ्या जिल्ह्यांचा आपल्याला अभ्यास करता येईल. आपल्याला त्याचसोबत इथला जो काही भौगोलिक पर्वत पठाराचा भाग आहे, जसं की सह्याद्री पठार आहे, अजिंठा डोंगर आहे, सातपुडा पर्वत आहे, अरवली पर्वत आहे, अशा सगळ्या डोंगर दऱ्यांचा आपण अभ्यास केला तर तिथला तो शेती, कृषीविषयक किंवा प्रशासनविषयक अभ्यास आपल्याला करता येतो, किंवा तिथला पर्जन्यमान, हवामान, त्यानुसार येणारी लोकसंख्या, तिथला राजकीय आणि धार्मिक भूगोल आपल्याला अभ्यासता येऊ शकतो. म्हणजे डोंगरदऱ्याच्या बाजूलाच ज्या नद्या उगम पावतात, या नद्याच्या उगमस्थानापासून ते नद्या जेव्हा समुद्रामध्ये, इकडे मुंबई किंवा अरबी समुद्रामध्ये किंवा इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जेव्हा मिळतात, तर त्या सगळ्या नद्याच्या काठांवर जी वस्ती संस्कृतीकरण झालेलं आहे किंवा जे धार्मिक बाबी किंवा धार्मिक संचयन झालेलं आहे याचासुद्धा आपल्याला अभ्यास करता येईल. म्हणजे जसं की आपण बघतो की महाराष्ट्रातला दक्षिण उत्तर भाग जो आहे यामध्ये तापी खोरं येतं, त्यामध्ये ते अजिंठा डोंगर रांगा येतात किंवा सातपुडा पर्वताचा काही भाग येतो. गोदावरी खोरे बघितलं आपण तर म्हणजे इकडे सह्याद्रीपासून ते दक्षिण म्हणजे नांदेडपर्यंतचा भाग आपल्याला पाहता येतो. शिवाय हरिश्चंद्र बालाघाट डोंगर आहे किंवा भीमा नदीचं खोरं जे की कृष्णा नदी आणि त्या सगळ्या पात्रांमध्ये आपल्याला पाहता येतं, जसं की शंभू महादेव डोंगर जो आहे किंवा कृष्णा कोयना जो संगम आहे, त्याने प्रदेशाचा सगळा जो भाग व्यापला आहे, तिथली कृषक व्यवस्था, मृदा संपत्ती किंवा गाळीव माती ज्या कृष्णा कोयनाने पुढे निर्माण केल्यामुळे सांगली, सातारा किंवा त्या भागातला जो काही भूगोल आहे हा कृषी संपन्न, ऊसाला उत्पादक किंवा या सगळ्या पिकांना अशा चांगल्या उत्पादक असा आहे, त्यामुळे तिथला आर्थिक स्तर पण उंचावलेला असण्याच्या मागचा दृष्टिकोन, अशा प्रकारचा आपण अभ्यास ठेवून भूगोलाचा अभ्यास करू शकतो. इथली नैसर्गिक साधनसंपत्ती काय आहे, महाराष्ट्राची वन्य, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्र, भौगोलिक पर्यावरण वैशिष्ट्य इत्यादी दृष्टीने आपला अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातलं खनिजांचं उत्पादन होणारी क्षेत्र कोणती आहेत, जसं की गडचिरोली, भामरागड, एटापल्ली ह्याच्या खाणी येतं, तिकडे दगडी कोळसा, मॅग्नेशियम, मॅग्नीज म्हणजे कोळशाचे विविध प्रकार, पांढरं सोनं, अशा प्रकारचा तो जो प्रदेश आहे तो पण आपल्याला नैसर्गिक साधनसंपत्तीच्या, खनिज संपत्तीच्या बाबतीत आपल्याला बघता येतो. त्याचप्रमाणे त्याच्या उत्पादनाची प्रमाण आणि गुणवत्तासुद्धा आपण पाहायला पाहिजेत.
खाणी आणि खाणीचे प्रकार कसे आहेत, दगडी कोळसा आहे, मॅग्नीज आहे, बॅरटाईट आहे, बेसॉल्ट आहे, शिवाय टॅन्झनिक आहे. अशा सगळ्या प्रकारचे जे काही प्रकार आहेत ते पण आपल्याला खाणींच्या प्रकार आणि त्याची गुणवत्ता अशा बाबतीत अभ्यास करणं गरजेचं आहे. खडक आणि खडकाचे प्रकार, मग खडकाची निर्मिती कोठे आढळते, कुठला खडक कसा आहे, त्याची वैशिष्ट्य कशी आहे, रचना कशी आहे, त्याचं महत्त्व काय आहे, कोण्या खडकामुळे तिथला भूकंप, जसं की किल्लारी आणि त्याच्या खालचा खडक त्यामुळे भूकंप सदृश असा भाग, कोयना वगैरे, त्याचं धरणाचं आणि त्याचं संचलन, या सगळ्या बाबतीत आपल्याला भूगोलाची रचना कशी झाली आहे किंवा रचना कशी होऊ पाहते आहे, याचा परिणाम मानवी नैसर्गिक साधनसंपत्तीवर कसा होतो आहे, असं सुद्धा आपण अभ्यास भूगोलाच्या या भागामध्ये करणं गरजेचं आहे. राजकीय भूगोल एक संकल्पना आहे ज्यामध्ये आपण जिल्ह्याची प्रशासकीय विभागवार आपण माहिती घेत चालतो. म्हणजे त्याचे मुख्यालय कुठं आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, जिल्ह्यांचे त्याची निर्मिती कधी झाली आहे, त्याच्यात शहरं मोठमोठाली कोणती येतात, त्यांच्या शहराची वैशिष्ट्य काय, धार्मिक वैशिष्ट्य काय, सांस्कृतिक वैशिष्ट्य काय, आर्थिक वैशिष्ट्य काय, पर्यटनाच्या दृष्टीने वैशिष्ट्य काय आहे, या सगळ्या आपण बघू शकतो. शिवाय ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या जिल्ह्याला कोणत्या ठिकाणावर किंवा कोणत्या सीमा कोणत्या जिल्ह्यामध्ये लागू होतात किंवा त्या सीमांवर कोणते जिल्हे सुरू होतात याची सुद्धा आपण माहिती घेणं आहे. किंवा महाराष्ट्राच्या सीमेवरील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या लागून कोणती कोणती राज्य आहेत, की जसं की इकडं गोवा आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, अशा सगळ्या आजूबाजूच्या भूगोलाची सुद्धा आपण आणि त्याच्या परिणामाची सुद्धा आपण परिणामकता अभ्यासली पाहिजे. सांख्यिकीय भूगोल किंवा आपण लोकसंख्या भूगोल बघू अशी संकल्पना जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून किंवा नागरीकरणाच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या कुठे जास्त किंवा कमी आहे केवळ यावरच फोकस न करता त्याची विकेंद्रीकरण अवस्था कशी झालेली आहे, म्हणजे त्याचा दर काय आहे, जसे की जन्मदर, मृत्यूदर, साक्षरता दर, नागरीकरण, लिंग गुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता आणि बाललिंग गुणोत्तर, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, बालमृत्यूदर, स्त्री आणि मुली यामध्ये गट पडतात. म्हणजे किशोरवयीन, बालगट, कुमारिका किंवा कुमार किंवा तरुण अशा प्रकारचे जे गट पडतात तर ते गट लोकसंख्या भूगोलाच्या या अभ्यासामध्ये आपण अभ्यासता आले पाहिजेत. लोकसंख्या भूगोलामध्ये एक स्वरूपाचा एक प्रकार येतो ज्यामध्ये वसाहती एक नावाची संकल्पना आहे. आता हे वसाहती का निर्माण होतात, की लोकसंख्या जिथं जास्त असते तिथं तिथल्या वसाहती कशा आहेत, म्हणजे तिथल्या जसं शहराचा भाग बघितला आपण, शहरातला एक भाग असा असतो की जिथे इमारती मोठमोठ्या झालेल्या असतात आणि एका बाजूला झोपडपट्टी असते की ज्या अगदी छोटे छोटे तळाला लागून असतात. म्हणजे नागरीकरणाच्या या दोन प्रभावातून जनसामान्यांच्या आरोग्याच्या समस्या, अडचणी आणि त्यानुसार होणारे उपाययोजना यासुद्धा लोकसंख्या भूगोलामध्ये आपण अभ्यास करू शकतो. किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान, त्यांचे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीतले स्रोत आणि उपाययोजना, उपयोग, वापरकर्ता आणि शहराच्या उच्च भागात असणाऱ्या लोकांच्या राहणीमानाचे या सगळ्या दोघांच्या बदलावाचे किंवा परिवर्तनाचे वेगवेगळ्या परिस्थितीतले सद्यस्थितीतले वैशिष्ट्य आपण किंवा तुलनात्मक अभ्यास आपण या लोकसंख्या भूगोलामध्ये करू शकतो. वसाहतीचा प्रकार आणि त्याच्यावरून ठरणारे स्वरूप, आकार, ठिकाण आणि महत्त्व, आर्थिक महत्त्व काय आहे हे आपण तपासता यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे समजून घेत असतानाच आपण वसाहतीचा नीट प्रकार समजला गेला पाहिजे की ही वसाहत औद्योगिक वसाहत कशी आहे, की जशी म्हणजे मनमाडपासून तर ते खाली जालनापर्यंत जी औद्योगिक वसाहत आशिया खंडामध्ये सर्वात प्रथम मोठ्या पद्धतीने विस्तारित झाली किंवा लवकर फुलल्या गेली, तर ती का फुलल्या गेली, तिथला रोजगार कसा आहे, तिथला कामगार वर्ग कसा आहे किंवा का रिसोर्स निर्माण झाले सगळे, असा सुद्धा आपण अभ्यास लोकसंख्येच्या भूगोलाच्या संकल्पनेमध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे पश्चिम महाराष्ट्रातला मुंबई सदृश्य, पुणे, मुंबई किंवा ठाणे असा जो त्रिकोण ट्रायंगल, नाशिक वगैरे असा जो भाग येतो, तो ट्रायंगलमध्ये जो आर्थिक विकास किंवा औद्योगिक पट्टा कसा झालेला आहे
तर तो सुद्धा आपण लोकसंख्या भूगोलाच्या अनुषंगाने तपासता येऊ शकतो किंवा अभ्यास करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आकडेवारी, महाराष्ट्राची आकडेवारी आपण घेत असताना ही लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात ही दरवर्षीच्या जनगणनेमधून, दरवर्षीच्या जन्मदर मृत्यूदरमधून आपण ही अपडेट करू शकतो, घेऊ शकतो. शिवाय वसाहतीच्या बाबतीत आपण दुसरी गोष्ट बघणार आहोत की झोपडपट्टी, तेथील परिस्थिती आणि त्याचा कार्य आढावा घेऊन. कारण की झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या पद्धती, जीवनपद्धती, जीवनमान, त्यांचं आरोग्य, त्यांची संस्कृती, त्यांच्या घडामोडी, या सगळ्या गोष्टी आपण त्या फील्डवर जाऊनसुद्धा आपण लोकसंख्येच्या अनुषंगाने, लोकसंख्या भूगोलाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने पाहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही खाणी, धरणे, प्रकल्प या बाबतीत आपण अद्ययावत माहिती घेऊन आपल्या भूगोलाचा अभ्यास वाढू शकतो. शिवाय आता काही विद्यार्थी असे म्हणतात की मला भूगोलाचा अभ्यास करताना इंग्रजीमधून करायचं आहे किंवा इंग्लिशमधून कसं, तर रोज इंग्रजीचं वाचन सुरू करायचं, रोज 10 पानं तरी वाचायचं. 10 पानं वाचून घेतल्यानंतर त्या विषयाशी संबंधित तुमच्या 5 पुस्तकाचे सुद्धा वाचन सोबत झालं पाहिजे. रोज सलग इंग्रजीचं एक वृत्तपत्र वाचत राहा, ज्यामध्ये भूगोलाच्या काही गोष्टी आहेत का अशा पण आपण बघू शकतो. म्हणजे सलग आपण वाचून घेत न राहता त्याच्यातून अर्थ पण काढणं गरजेचं आहे. अर्थ काढताना संदर्भ आणि टिप्पणी काढून ठेवायच्या, नोट्स काढून ठेवायच्या. उदाहरणार्थ चीनमध्ये काही गेम्स सुरू आहेत, म्हणजे ॲथलेटिक्समध्ये आपल्या भूगोलाचा कोणता असा माणूस आहे की जो तिथे रिप्रेझेंट करतो, स्वतःला प्रतिनिधित्व करत आहे. म्हणजे या भूगोलातला व्यक्ती तो का घडतो आहे, ॲथलेटिक्ससाठी कसा घडतो आहे, अशा बाबतीतसुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने, म्हणजे भूगोल आणि क्रीडा, भूगोल आणि धर्म, भूगोल आणि संस्कृती, भूगोल आणि वसाहतवाद, भूगोल आणि प्राकृतिकवाद, भूगोल आणि आर्थिकवाद, भूगोल आणि औद्योगिकवाद, अशा सगळ्या पद्धतीचा सहसंबंध, तुलना, वैशिष्ट्य, कारणं, परिस्थिती आणि परिवर्तन, या सगळ्या पद्धतीचा अभ्यास आपण करू शकतो. दुसरं म्हणजे आपण नोकरी करत असो आणि आपल्याला काही परीक्षांचा अभ्यास करायचा असेल किंवा आपल्याला आपल्या ज्ञानासाठी भूगोलाचा अभ्यास करत असेल, तर आपण नोकरी करून नीट वेळेचा नियोजन करून 1 तास आपण आपल्या अभ्यासासाठी करू शकतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि थोडीशी परीक्षेमध्ये आपल्याला थोडं यश मिळवायचं किंवा आपल्याला थोडंसं स्वतःचं ज्ञान पण वाढवायचं भूगोलाचं, तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी भूगोलाच्या संदर्भात वाचणं गरजेचं आहे. जसं की दर आठवड्याला किंवा दर दिवशी भूगोलाच्या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये, न्यूज चॅनलमध्ये, मासिकांमध्ये, महत्त्वाच्या काही रिसर्च थेरीमध्ये आपल्याला भूगोलाच्या संदर्भात काही बातम्या, महत्त्वाची माहिती येत राहते, ती आपण वाचून घेणं, ऐकणं, व्हिडिओ असतील व्हिडिओ पाहणं, यामुळे तुमचा भूगोलाचा अभ्यास करू. भूगोलाचा अभ्यास करत असताना दुसरी गोष्ट स्थानांतरण, हे मायग्रेशन्स का होतात, म्हणजे लोकसंख्या वाढीचं कारण त्याचं मागचं आहे लोकसंख्येचं एक केंद्रीकरण होणं, लोकसंख्या एकाच ठिकाणावर जास्त, म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये जास्त गर्दी होऊन चेंगराचेंगरी, अशा सगळ्या समस्या, आणि त्यातून स्थलांतरण होण्याची कारणं काय, तर तिथला भूगोल कसा आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती कशी आहे, शेती आणि उत्पादन क्षमता कशी आहे, तिथला पर्यावरण कसं आहे, या सगळ्याचा प्रभावसुद्धा या स्थानांतरण किंवा मायग्रेशन या प्रक्रियेवर पडत असतं. म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना तिथलं माहीत कसं आहे, भूगोलाचा अभ्यास करताना तिथलं गणित, आर्थिक गणित कसं आहे, भूगोलाचा अभ्यास करताना तिथलं धार्मिक संस्कृती कशी आहे, ह्याचासुद्धा अभ्यास आपण करून आपला परीक्षेच्या संदर्भात तर आपण अभ्यास करूच, पण अभ्यास हा सर्वांकष झाला पाहिजेत, या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. भूगोलाच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचा भूगोल आज आपण अभ्यासला. काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता किंवा तुम्ही मला कॉल पण करू शकता 9921056462 किंवा माझा मेल ID वर तुम्ही मेल करू शकता sathe.7986. धन्यवाद.